कॅनडातील व्हॅन्क्युव्हर आणि व्हिक्टोरिया ही बंदरं सिॲटलपासून जवळ होती. तिथे फार मोठ्या संख्येने पंजाबी स्थलांतरित राहत होते. 1907 साली आर्थिक मंदीत स्थानिक अमेरिकन मजुरांनी असंघटित आशियाई मजुरांवर हल्ले केले. भारत वगळता इतर आशियाई देशांनी अमेरिकेवर राजकीय दडपण आणून आपल्या नागरिकांच्या हितासाठी प्रयत्न केले. गुलाम देशाच्या भारतीयांना कोणीच वाली नव्हता. 1908 साली कॅलिफोर्निया संस्थानाने एशियाटिक इमिग्रेशन कायदा आणून आशियाई मजुरांच्या प्रवेशावर बंदी घातली. त्यामुळे मजुरांनी स्वतःहून अमेरिका सोडून कॅनडाचा आश्रय घेतला. तेथील गोऱ्यांच्या सहवासात स्थलांतरित भारतीय समाजवादी विचारांशी परिचित होतील आणि त्याचा परिणाम म्हणून भारतातही आंदोलनं उभी राहतील म्हणून भारतीयांनी कॅनडा स्थलांतर करू नये या हेतूने इंग्रज सरकारने बंदी घातली. 1910 कॅनडा सरकारने भारतीय स्थलांतरिताकरता 2 अटी घातल्या. पहिली म्हणजे भारतातून थेट कॅनडात यायचे आणि दुसरी म्हणजे इंग्रज सरकारकडे प्रत्येकी $200 अनामत ठेवायची. तेव्हा कोणतेही जहाज भारतातून कॅनडाला थेट जात नव्हते. गरीब मजुरांना ही अनामत रक्कमही परवडण्यासारखी नव्हती. म्हणजे कॅनडाला यायला बंदी करण्यासारखेच हे नियम होते. कॅनडातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काशीरामांनी खानखोजेंना तिकडे पाठवले, जेणेकरून तिथं कोणती मदत देऊ शकतो का हे बघता येईल. खानखोजे पीर खान बनून कॅनडाला पोचले. भारत आणि कॅनडा दोन्ही देश इंग्रजी संघराज्यात समाविष्ट असूनही कॅनडा मात्र स्वतंत्र आहे, म्हणून असे कायदे करू शकतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय आपले स्वदेशी जहाज थेट कॅनडाला येऊ शकणार नाही. यासाठी हाँगकाँग, चीन, भारतातून जितके स्थलांतरित आणता येतील तेवढे आणून आपले सामर्थ्य वाढवूयात असे समजावत खानखोजेंनी क्रांती केंद्राची उभारणी केली आणि पोर्टलंडला प्रयाण केले. मेक्सिको गणराज्यातील सोन्या चांदीच्या खाणी असलेले बाखा कॅलिफोर्निया संस्थानातले मॅक्सिकॅली व अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियातील कॅलोक्सिको या गावांच्या सरहद्दी एकमेकांना लागून होत्या. इथून कॅनडाच्या सरहद्दीपर्यंत जाता येईल या भागात बंदी घालणारा कायदा नसल्यामुळे तिथे भारतीय मजुरास उतरण्यास काहीच अडचण नाही. मेक्सिको मार्गे भारतीयांना उतरून घेण्याचा विचार करणे आणि त्यासाठी मेक्सिकन क्रांतिकारकांचे किती सहाय्य मिळेल हे पाहण्यासाठी खानखोजे दक्षिण कॅलिफोर्नियाला गेले. मेक्सिकोत उतरण्यासाठी कोणती बंदरे आणि मार्ग आहेत याची माहिती मिळवून खानखोजे परत पोर्टलंडला आले. तेथून लंबर मिलमधील कामासाठी ॲस्टोरियाला गेले. लंबर मिल आणि आजूबाजूच्या शेतातील मजुरांना त्यांनी संघटित केले आणि आझाद हिंदची स्थापना केली. काही काळानंतर भारतीय स्वातंत्र्य संघ आणि आझाद हिंद पार्टीचे विलिनीकरण करून सर्वांना आझाद हिंद पार्टीखाली एकत्र केलं. प्रिय स्वातंत्र्यभूमी, स्वातंत्र्य नाही तर मृत्यू, लोकांचे लोकांनी लोकांकरता चालवलेले राज्य, ही अब्राहम लिंकन प्रभूतींनी प्रचारात आणलेली स्वातंत्र्यसूत्रे हिंदी मजुरांना प्रेरणादायी वाटू लागली. आझादी ये हिंद पार्टीच्या कामाची व्यवस्था लागली. सुट्टी संपताच खानखोजे कार्व्हालिसला आले. कृषी विद्यालयाचा खर्च उचलण्याची तयारी ग्रंथी सोहन सिंग आणि पंडित काशीराम यांनी दाखवली असता खानखोजेंनी विनम्रपणे ती नाकारली. त्यांनी ऑरेगन कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. कॉलेज शिक्षणाबरोबर उदरनिर्वाहासाठी काम करणं हा नित्यक्रम इथेही बदलला नाही. साई आणि पांडे या मित्रांच्या मदतीने इथेही खानखोजेंनी आझाद हिंद पार्टीची शाखा स्थापन केली. बाल समाजाच्या स्थापनेपासून भारताची एक राष्ट्रीय भाषा असावी असे खानखोजेंना वाटत होते. सरस्वती हिंदी मासिकासाठी हिंदीतून खानखोजेंनी लेख लिहिले. या काळात फ्रेंच क्रांतिकारकांची चरित्र, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, प्राचीन अर्वाचीन अर्थशास्त्र, मार्क्सचे अर्थशास्त्र, जगातील वेगवेगळ्या संस्कृतीचा इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, डार्विनचा उत्क्रांतिवाद यासारख्या विषयांवर उदंड वाचन केले. सभ्यता आणि संस्कृतीकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला ह्या पुस्तकांनी शिकवले. 1911 BE ॲग्रिकल्चरची पदवी मिळाली. कोदंडधारी रामाने नागाच्या रूपात दिलेला सल्ला, स्वामी रामतीर्थांचे शिफारस पत्र, टू हेल्प खानखोजे इज टू हेल्प राम, आईने दिलेल्या सुवर्ण मुद्रा, या पुंजीच्या जोरावर अपार कष्ट यातनांचे फळ खानखोजेंना वडिलांच्या कृपेने मिळाले.
माईंच्या आशीर्वादाने मिळाली. भाऊंनी मोडी लिपीत पत्र लिहून आई वडिलांना ही बातमी दिली. 5 वर्षांपूर्वी भाऊंनी उच्च शिक्षणासाठी जातो असे सांगून वर्धा सोडले होते. आण्याजी आणि माईंना धन्य वाटले. पदवीदान समारंभानंतर खानखोजी पुन्हा मजूर वर्गात परतले. स्वातंत्र्य चळवळीच्या पुढच्या योजनेचा आराखडा पंडित काशीरामांसमोर त्यांनी मांडला. मेक्सिकोच्या सरकारने अमेरिकन कंपन्यांना हजारो एकर जमिनी लागवडीखाली आणून वसाहती योग्य बनवण्यासाठी नाममात्र भाड्याने दिल्या होत्या. तिथे काम मिळवून थोडी जमीन विकत घेऊन आपल्या लोकांना वसवायचं, निवृत्त सैनिकांच्या शिस्तीखाली छोटं लष्करी पथक उभं करायचं. या संदर्भात मेक्सिकन क्रांतिकारक मित्रांचा सल्ला खानखोजींनी घेतला. तिकडे जाऊनच काय तो निर्णय घे असे पंडित काशीरामांनी सुचवले. त्याप्रमाणे खानखोजे दक्षिण कॅलिफोर्नियाला गेले. मेक्सिकन क्रांती यशस्वी झाली होती. नवीन अध्यक्षांनी क्रांतिकारकांना शस्त्र खाली ठेवण्याचा आदेश दिला. जोपर्यंत सामान्य शेतकऱ्याला कसायला जमीन मिळत नाही तोपर्यंत आदेशाचे पालन करणार नाही असं कृषी क्रांती नेता एमिलियानो सापाटा याचे म्हणणे होते. अशांततेमुळे मेक्सिकोत गुंडगिरी वाढली होती, म्हणून खानखोजेंच्या मित्रांनी सल्ला दिला की वातावरण निवळेपर्यंत मेक्सिकोत जाऊ नका. म्हणून ते सॅक्रिमेंटोला गेले. बरेच तरुण त्या ठिकाणी आझाद हिंद पार्टीचे सक्रिय सभासद झाले. शिस्त, कवायत, लष्करी माहिती याबद्दल सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. खानखोजे परत पोर्टलंडकडे रवाना झाले. बाखा कॅलिफोर्नियात अशांतता असेपर्यंत जाणं धोक्याचं होतं, म्हणून खानखोजेंनी कृषीशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे ठरवले. MS साठी विषय निवडला कमी पावसात कोरडवाहू शेती, दुर्जल कृषी. अमेरिकेत काही कृषीशाळा दुर्जल कृषी शास्त्र विकसित करीत होत्या. कमी पावसाच्या प्रदेशात चांगले पीक घेण्यासाठी हे प्रयोग चालू होते. अमेरिकेत काही भागात फक्त 10 ते 15 इंच पाऊस पडतो. भारतातही अनेक भागात अत्यंत कमी पाऊस पडतो. त्यामुळे ह्या प्रयोगांचा खानखोजेंना मायदेशी परत आल्यावर उपयोग झाला असता. दुष्काळाच्या संकटावर मात करता येईल आणि स्वातंत्र्योत्तर काळातही मातृभूमीची सेवा करता येईल या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा होताच. पण नजीकच्या भविष्यात त्यांना मेक्सिकोत शुष्क ओसाड बाखा कॅलिफोर्नियात भारतीयांची वसाहत करण्यासाठी महत्त्वाचा होता. वॉशिंग्टन संस्थानामधील पुलमन शहरातील वॉशिंग्टन स्टेट कृषी विद्यालयात खानखोजेंनी प्रवेश घेतला. डॉक्टर थॅचर यांनी त्यांना भूमी संशोधन विभागात नोकरी दिली. आयडाहो, युटा, नेवाडा संस्थानातील दुर्जल कृषी प्रयोग क्षेत्रांना त्यांनी 250 मैल पायी हिंडून भेटी दिल्या. 8-10 इंच पाऊस पडणाऱ्या भागात जिथे फक्त बंचग्रास उगवत असे तिथे प्रयोगांती लाखो पोती गहू बाजारपेठेत जायच्या तयारीत आहे हे दृश्य बघून त्यांना आठवण झाली भारतातल्या गरीब शेतकऱ्यांची. पारंपरिक धोपट मार्गाने शेती करणारे शेतकरी जमीन निसत्व झाल्याने कर्जबाजारी होत होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी भूमी परीक्षण, पाणी वापर, जमिनीची मशागत अशा बाबतीमध्ये प्रबोधनाची, सुधारणेची गरज होती. खानखोजेंची अभ्यासू वृत्ती, प्रयोगशीलता पाहून त्यांच्या प्राध्यापकांनी खानखोजेंना अमेरिकन ब्रीडर्स असोसिएशनचे आजीव सभासदत्व मिळावे म्हणून शिफारस केली. एका इंग्रज विद्यार्थ्याने गुलाम रयतेच्या म्हणजे खानखोजेंच्या हाताखाली शिकणार नाही असे म्हणताच रजिस्ट्रारने त्याला ऐकवले, या कॉलेजमध्ये शिकायचं असेल तर प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग पूर्ण कर आणि तिथून तसं प्रमाणपत्र आण. इंग्रज तरुणाने नाईलाजाने खानखोजेंच्या हाताखाली प्रयोग पूर्ण केला. अब्राहम लिंकनच्या देशाचा हा विशेष खानखोजेंना खूप आश्वासक वाटला. निरुपम गुह, कोचर या मित्रांच्या मदतीने शनिवार रविवारच्या सुट्टीत भारताविषयी खरी माहिती देणारे स्लाइड शो दाखवत ठिकठिकाणी सभा घेतल्या. भारतीयांची बाजू मांडत स्वातंत्र्य चळवळीचा ते प्रचार करीत. स्वातंत्र्य मिळवून थांबता येणार नाही, तर भारताचा सुजाण नागरिक म्हणून देशाची प्रगती साधणं हे आपलं कर्तव्य आहे, ह्याची खानखोजेंना जाणीव होती. मित्रांच्या सहकार्याने आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अमेरिकन सोसायटी फॉर द ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड सायंटिफिक ट्रेनिंग इन इंडिया ही संस्था स्थापन केली. 1911च्या अखेरीस MS पहिल्या सत्रानंतर खानखोजी काशीरामांकडे पोर्टलंडला गेले असताना तळेगावच्या गणेश पिंगळींची भेट झाली. त्यांनी टिळकांचे खानखोजींसाठी पत्र आणले होते. नुकताच भारतातून आल्यामुळे इंग्रज सरकारच्या जाचाचा, दमन नीतीचा पिंगळेंचा अनुभव ताजा होता. पिंगळेंनी क्रांतिकार्याला स्वतःला वाहून घेतलं. त्यांची धडाडी पाहून खानखोजे सुखावले. पुढची झेप घेण्यासाठी त्यांच्या पंखातलं बळ नक्कीच वाढलं. भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवल्याच्या निषेधार्थ 23 डिसेंबर 1912 रोजी
दिल्लीत लॉर्ड हॉर्डिंग्जवर मास्टर अमीरचंदने बॉम्ब टाकला. ही बातमी 25 डिसेंबरला अमेरिकेत समजताच सर्व क्रांतिकारी आनंदाने नाचले. युगांतर सर्क्युलर काढून लाला हरदयाळांनी आपल्या शिष्याची अमीरचंदची मुक्तकंठाने स्तुती केली. 1911 मध्ये लाला हरदयाळ स्टॅनफर्ड विद्यापीठात भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृती या विषयाचे व्याख्याते म्हणून रुजू झाले. इंग्रजी, उर्दू, संस्कृत, पंजाबी भाषांवरील प्रभुत्व आणि त्यांचे ओजस्वी वक्तृत्व या दोन्हीमुळे खानखोजी प्रभावित झाली. त्याच सुमारास भाई परमानंदही अमेरिकेत आले होते. आझाद हिंदच्या हजारो सदस्यामध्ये देशासाठी काहीतरी करायला पाहिजे ही अधीरता वाढली होती. ह्या शक्तीला काबूत ठेवणारा नेता हवा असे खानखोजे काशीरामांना बोलून दाखवत असत. सुफी अंबाप्रसाद किंवा प्राध्यापक अजित सिंगाचा यासाठी ठावठिकाणा सापडण्यासाठी प्रयत्न झाला, पण त्यांना शोधण्यात वेळ दवडण्यापेक्षा पंडित काशीरामांनी लाला हरदयाळ किंवा भाई परमानंद यांना गाठावे आणि पार्टीची धुरा वाहण्यासाठी विनंती करावी असे खानखोजींनी सुचवले. त्यांच्या नेतृत्वाखाली अशिक्षित भारतीय मजूर आणि सुशिक्षित विद्यार्थी यांना जोडता येईल, त्यांच्यातील दरी कमी करता येईल